काही खाजगी गोष्टी पण आहेत का सगळ्याच गोष्टी मी तुमच्या शेअर. मी पण नर्वस होऊन जाते की रोज रोज मी कशा पद्धतीने मी शूटिंग करते कसं. आता मी घेतले शूटिंग करायला म्हणजे आपली केळीफुलाची भाजी. तर देवपूजा करून झाली आत्ताच आणि आजच्या व्लॉगची सुरुवात करते मी देवपूजेपासून. किती सुंदर बघा देवघर दिसते ना. देवपूजा करून घेतली आणि आता माझं शूटिंग करायचं आहे शॉर्ट व्हिडिओचं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता केळीफुलाची भाजी आहे ना ती मला तयार करायची पण ते शॉर्ट व्हिडिओमध्ये करणार आहे मी. आणि म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते की कशा पद्धतीने मी आज म्हणजे शूटिंग कशा पद्धतीने मी माझं करते, कसं सगळं मॅनेज करते ह्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुमच्याशी शेअर करते. म्हणजे रेसिपी करताना पण कधी कधी अडचणी येतात आणि कशाप्रकारे आम्ही मग ते मॅनेज करतो. आम्ही म्हणजे त्यात सगळेच यूट्यूबर आले मी सुद्धा आणि इतर पण बघा आहेत ना आपल्या सर्व यूट्यूबर, जेंट्स आहेत लेडीज आहेत सगळ्यांसाठी म्हणते मी. त्याच्यामुळे आम्ही हा शब्द मी वापरला येतो. खूप मेहनत आहे ह्याच्यामध्ये, चिकाटी आहे. तुम्ही जर का मन लावून काम केलं आणि म्हणजे आज मी ही गोष्ट तुमच्या शेअर करते ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे. कारण मला बऱ्याच वेळा असे फोन कॉल्स येतात. तर आम्ही 1-2 मिनटं बोलते, खाली बसतेच आता. तर बऱ्याच वेळेला नवीन नवीन जे यूट्यूबर असतात ज्याने चॅनल चालू केलेले असतात आणि मग त्यांचे फोन कॉल्स असतात, मेसेज असतात. त्यांना कळत नाही की कशा पद्धतीने शूटिंग करायचं किंवा एडिटिंग करायचं वगैरे. आणि मग ते विचारतात की चॅनलबद्दल वगैरे, यूट्यूबचे रूल्स वगैरे. तर मला जितकं शक्य होईल ना तितक्या गोष्टी मी त्यांचे शेअर करते, सांगते. मी जितकं मला होईल ना शक्य तितकं मी सांगते की अशा पद्धतीने करा म्हणून, की अशा पद्धतीने चांगलं होईल असं. 1 मिनटं जरा कुकर झालं माझं. तर जितके पण नवीन आहेत ना त्यांना मी सांगेन की जिद्द सोडायची नाही. आता यूट्यूब म्हटलं ना की बघा म्हणजे जे काय आहे ना ते पटकन असं होत नाही. कोणतं पण तुम्ही काम करायला घ्या, कोणतं पण असं यूट्यूब असंच नाही, कोणतं पण काम असू दे, जोपर्यंत तुम्ही जिद्दीने करत नाही आणि मन लावून करायला पाहिजे. आणि काय झालं म्हणतात पेशन्स, धीर पाहिजे कोणत्या पण कामामध्ये. कोणता पण व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, काहीही असू दे, चिकाटी हवी, धीर हवं. जर का तुम्ही धीर नाही ठेवला की पटकन कसं होणार. आता एखादी भाजी जरी आपल्याला करायची असेल तरी ती अगोदर ती बाजारात जाऊन आपण घेऊन येतो, घरात आल्यानंतर ती स्वच्छ करून ठेवतो, म्हणजे साफ करून ठेवतो, धुवून चिरून नंतरला बाकी सगळी भाजी आपण तयार करतो. तर ही सगळी प्रोसेस असते भाजी करायची. त्याच पद्धतीने यूट्यूबचं पण आहे की जितकं तुम्ही जिद्दीने मेहनतीने कराल ना तुम्हाला सक्सेस जरूर मिळणार. आता माझंच तुम्हाला मी सांगते, मी आज इथपर्यंत आलेली आहे ती फक्त म्हणजे कोणाचाही सपोर्ट नाही आहे. आपलं जे फॅमिली आहे, यूट्यूबची फॅमिली आहे, घरातली माझी फॅमिली आहे, त्यांच्या सपोर्टमुळेच मी आज भले थोडंसं का होईना पण कुठंतरी मला ते यश मिळालेलं आहे. ते या यूट्यूबच्या फॅमिलीमुळे आणि माझ्या घरच्या लोकांमुळेच मिळालेलं आहे. बाकी असं कोणाचा सपोर्ट असं नाही आहे. एकटीच मेहनत करून मी इथपर्यंत आलेलं आहे. मेहनत आहेत, कष्ट खूप आहेत. म्हणजे रात्रंदिवस कधी कधी डोक्यात तेच विचार चालू असतं की काय असं वेगळं करू. पण काय होतं, माझं काय होतं ते तुम्हाला मी सांगते की आता मी ते गावी राहते. आपण हाऊसवाईफ असतो, जास्त असं बाहेर पडू शकत नाही आहे, घरातल्या जबाबदाऱ्या असतात. त्याच्यामुळे जितकं पण होईल ना डेली रुटीन मी चालू केलेलं आहे तेच मी तुमचे सगळं शेअर करते. प्रयत्न चालू असं की वेगळं वेगळं काहीतरी असं दाखवायचं, चांगलं जितकं कॅप्चर होऊन तुमच्याशी शेअर करता येईल ना इतक्या गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पण कधी कधी सगळ्यात मोठी अडचण काय येते तर आपण बाई आहोत, ही सगळ्यात मोठी अडचण येते. भरपूर अडचणी असतात, खूप प्रॉब्लेम्स येतात शूटिंग करताना. आता अशा काही खाजगी गोष्टी पण आहेत की सगळ्याच गोष्टी मी तुमच्याशी शेअर करू शकत नाही, पण आहेत. कधी कधी ह्या गोष्टीचा पण आम्हाला खूप त्रास होतो. एक बाई आहे म्हणून होतो, खूप गोष्टीचा त्रास होतो. बोलायला गेलं ना तर मी कशी कोणाला घाबरत नाही बोलायला, पण नको उगाच वाद नको. आपलं चाललं आहे ना शांतपणे, तर उगाच वाद नाही घालायचा. तर नवीन यूट्यूबर असतील ना त्यांना फक्त मी इतकंच सांगेन की मेहनतीने जिद्दीने करा तुम्ही. तुमचं पण चॅनल सक्सेस होणार, यश मिळणार तुम्हाला. मेहनत सोडायची नाही, करत राहायचं. आता मी गेले कित्येक वर्ष झाले मेहनत करते आहे. माझं स्लो गतीने चाललेलं आहे, कासवाच्या गतीने. पण माझी जी यूट्यूब फॅमिली आहे ना ती खूप चांगली मला मिळालेली आहे. जी काही फॅमिली मेंबर आहेत खूप चांगले मला मिळालेत आणि खूप सपोर्ट करणारे आहेत. त्याच्यामुळे जे काही माझे डेली रुटीनचे ब्लॉग आहेत ना ते पण आवडीने सर्वजण बघतात आणि त्यांच्या भरपूर अशा कमेंट्स पण असतात, फोन कॉल्स पण असतात. आणि त्यांच्यामुळेच मग मलासुद्धा अशी जिद्द मिळते काम करायची. नाही तर कधी कधी मी पण नर्वस होऊन जाते की रोज रोज मी तेच शेअर करते, मला वेगळं नाही दाखवत आहेत तुम्हाला. पण मी ना अडकलेले आहे
इथे ह्या गावामध्ये ना नाही, मी असं लांब कुठे नाही जाऊ शकत आहे. आणि जरी जायचं म्हटलं ना तरी पण जोडीला माझ्या कुणालचे बाबा म्हणजे कोण ना कोण लागतंच. अगदी रानात जरी जायचं म्हटलं ना तरी मी एकटी नाही जाऊ शकत, जोडीला हवं. वारा बघा किती आला, हे बघा सगळं पडलंय वाऱ्याने. त्याच्यामुळेच आणि रानावनात एकटीने पण जरी भटकायला गेलं तर पण भीती असते, त्याच्यामुळे खूप रिस्की असतं ते. त्याच्यामुळे शक्यतो जितकं मला शेअर होईल ना तुमच्याशी करता येईल तितक्या गोष्टी मी शेअर करते तुमच्याशी. तर चला आता शॉर्ट व्हिडिओ मी म्हणजे आता शूट करायला घेते केळपुराच्या भाजीचं. तर पटकन तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी शूटिंग करते, कसं सगळं मॅनेज करते एकटीचा. एकटी अशासाठी म्हणेन मी की कुणालचा जॉब चालू आहे, कुणालच्या बाबांना काही शूटिंगचं काही जमत नाही फारसं. कधीतरी चुकून ते असे कॅमेरा वगैरे पकडतात, त्यांना नाही जमत, त्यांचा हात वगैरे थरथरतो. जेव्हा फोन वगैरे पकडतात ना त्या हात थरथरतो आणि मग ज्या क्लिप असतात ना केलेल्या शूट केलेल्या त्या पण सगळ्या आता हरून जातात आणि मग मला डबल काम होतं. त्याच्यामुळे मग कधी खूपच गरज असेल ना मग ते करतात मला मदत, नाही असं नाही, ते करण्याचा प्रयत्न करतात. पण माझं मग डबल काम होतं, त्याच्यामुळे जास्त मग मी त्यांना काही सांगत नाही, कारण त्यांचं पण बागेचं वगैरे काम असतं. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं मीच स्वतः करते मॅनेज. तर इथे बघा आता मी घेतले शूटिंग करायला, म्हणजे माझा शॉर्ट व्हिडिओ जो असतो ना तो मी आता इथे शूट करायला सुरुवात केलेली आहे दुपारच्या वेळेस. आणि जी रेसिपी शेअर करणार नाही ते सगळं सामान बघा अशा पद्धतीने सगळं मांडून ठेवलंय. चला आता स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी बाहेरच्या ज्या क्लिप तुमच्याशी मी शेअर करते ना, म्हणजे बाहेर बघा सकाळच्या वेळेस इतकं छान सुंदर वातावरण असतं आणि त्यावेळेस मला असं मनापासून वाटतं की इतकं छान निसर्ग आहे आपल्या आजूबाजूला, इतकं छान धुकं वगैरे कधी कधी पडलेलं असतं. तर ह्या ज्या छोट्या छोट्या क्लिप आहेत ना त्या पण तुमच्यापर्यंत पोचाव्यात आणि तुम्हाला पण ते बघता यावं ह्याच्यासाठी कधी कधी मी खूप असे प्रयत्न करते. आणि ज्यावेळेस चांगलं असं वातावरण दिसतं ना मी नक्कीच ते कॅप्चर करते. तर आता धुकं बघा इथे पडलेलं आहे आणि मला असं वाटतं की ही जी क्लिप आहे ना ती तुमच्यापर्यंत पोचावी. तर कॅमेरा मी इथे सेट करून ठेवलेला आहे आणि आता एक जास्तीत जास्त 10 सेकंदाच्या आतलीच क्लिप मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आता जास्त मोठा आपण नाही करू शकत कारण व्हिडिओ कसा खूप मोठा असा होतो. तर कॅमेरा इथे मी सेट करून ठेवलेला आहे स्टँडमध्ये आणि 2 क्लिप मला आता काढायचे आहेत. म्हणजे मागची जी पडवी आहे तिकडची एक बाजू आणि आपला आडा जिथं आहे म्हणजे समोरची जी बाजू आहे ना तिकडची एक क्लिप. तर अशा पद्धतीने कॅमेरा मी सेट करून ठेवला. अगोदर मी तिकडचं कॅप्चर करून घेतलं आणि पुन्हा तिथे मी आले आणि मग ती पुढची बाजू आहे ती कॅप्चर करून घेतलेली आहे. आता ही 10 सेकंदाची समजा क्लिप जरी मी तुमच्याशी शेअर केली पण व्हिडिओ मात्र इथे माझा जवळजवळ 5 ते 7 मिनिटाचा व्हिडिओ तयार झालेला आहे. आता रेसिपीबद्दल थोडंसं मी बोलते तुमच्याशी. आता इथे बघा शॉर्ट व्हिडिओ मी आज शेअर करते तुमच्याशी. सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे एखादा पदार्थ आपण जेव्हा तयार करायला घेतो म्हणजे रेसिपी जेव्हा शूट करायला घेतो सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपलं डोकं आपलं मन शांत हवं. कारण आपण इथे अन्न तयार करत असतो, एखादी भाजी तयार करत असतो. जी म्हणजे जी रेसिपी आहे ती तयार झाल्यानंतर आपली जी घरची मंडळी आहेत ती खाणार असतात किंवा आपण स्वतः पण खाणार असतो. त्याच्यामुळे कोणतं पण किचनमधलं काम करताना म्हणजे माझा जो कल असतो ना की आपलं डोकं शांत ठेवायचं, मन शांत ठेवायचं आणि मग रेसिपी शूट करायला घ्यायची. आता हे फक्त रेसिपीपुरतं मर्यादित नाही आहे. जेव्हा पण आपण किचनमध्ये बघा काम करतो ना, इतर कामं पण असतात ना, तेव्हा डोकं मन शांत ठेवूनच करायचं. आपलं किचनचं काम सगळं की नाही म्हणजे छान आणि सोपं होऊन जातं. आपलं जेवण आहे ना ते पण छान बनतं. कधी कधी तुम्ही बघता माझ्या व्हिडिओमध्ये एखादा पदार्थ म्हणजे एखादी वस्तू ना रेसिपीमध्ये कमी पण असते, म्हणजे कोथिंबीरच नसते तर काही नसते, पण तरी पण माझी रेसिपी एक नंबर झालेली असते. कारण हेच आहे की मी माझं डोकं शांत ठेवून आणि मन लावून तो प्रत्येक पदार्थ आहे ना तयार करत असते. तर आता इथे बघा शूटिंग करायला घेतलेलं आहे. एकीकडे मी कॅमेरा इथे चालू ठेवलेला आहे आणि आता मी शूटिंग करते. कुणालच्या बाबांचा फोन मी इथे सेट करून ठेवलेला आहे. माझ्याकडे एकच फोन आहे माझा. आता फक्त तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हणून मी कुणालच्या बाबांचा फोन इथे सेट करून ठेवलेला आहे. तर रेसिपी शूट करताना म्हणजे जेव्हा आपण एखादा पदार्थ घालतो म्हणजे कांदा मिरची लसूण जे काही घालतो ना तर मध्ये मध्ये ते स्टॉप करावं लागतं. म्हणजे सलग रेसिपी करायची असते पण कधी कधी काय होतं की आता कांदा शिजेपर्यंत वेळ जातो, टोमॅटो शिजेपर्यंत वेळ जातो, तितका वेळ आपण थांबू शकत नाही, म्हणजे कॅमेरा आपण चालू ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे मध्ये मध्ये स्टॉप करायचं असतं आणि मग मीठ मसाले जे काही असतात ते टाकायचे आणि जे काही असतं ना वस्तू टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग सगळं शूटिंग झालं की मग नंतर ती क्लिप आहे ना आपण अशी सलग आहे ना जॉईन करायची असते. तर इथे बघा आता माझं शूट करून झालेलं आहे शॉर्ट व्हिडिओचं. शूटिंग करताना रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय सांभाळावं लागतं तर फोन आपला, कारण गॅसजवळ
आपण शूटिंग करत असतो, गॅस आपला चालू असतो, त्याच्यामुळे खूप लक्ष देऊन शूटिंग करावं लागतं. कधी कधी फोन आपला गरमसुद्धा होतो आणि त्याच्यामुळे शूटिंग झालं की पहिला तो फोन आणि लगेच साईडला करून म्हणजे पहिला थंड जागेवर ठेवायचा, कारण फोन आहे ना वाफेने गरम झालेला असतो आणि आपल्या फोनला नुकसानसुद्धा होण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे ही गोष्ट मी कायमकीने लक्षात ठेवते. रिस्की असतं पण काय करणार बघा, आपल्याला आता काम करायचं आहे, शूट करायचं, तर म्हणजे ही गोष्ट पण गरजेची आहे. त्याच्यामुळे लगेच मग मी काढून घेतल्यानंतर थंड जागेवरती ठेवते आणि त्याच्यानंतर मग बाकीची जी काही किचनची साफसफाई असते, म्हणजे सगळ्या वस्तू आहेत त्या सगळ्या जिकडे म्हणजे आजूबाजू सगळं ठेवून द्यायच्या व्यवस्थित जागच्या जागी, किचन क्लीन करून घ्यायचं. तर हे सगळं असं बघा असतं शूटिंग करताना. हे बघा आता रेसिपीचं काम झालं आहे माझं शूट करून. आता ह्या शिट्ट्या झाल्या की आपली भाजी तयार होईल. फक्त एक शिट्टी मला शूट करायची, म्हणजे आता कुकरच्या 3-4 शिट्ट्या होऊन गेल्या ना की शेवटची शिट्टी जी आहे ती मी शूट करून घेणार की आपला व्हिडिओ मग तयार. तर एक शिट्टी झाली आणि आता अजून 3 ते 4 शिट्ट्या मला करायच्या आहेत. तो पण जरा निवांत इथे बसायचं. तर अशा प्रकारे शूटिंग केली जाते. कधी कधी अशी म्हणजे खूप अशी ओढाताण पण होते, पण आपण कसं सगळं चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं ना की सगळं होतं. असं एवढं काही भारी नाही काम ते शूटिंगचं, पण थोडासा नाही म्हणणार मी, म्हणजे बराच वेळ जातो शूटिंग करायचं म्हटलं तर. एक समजा ना एक 10 सेकंदाची जरी क्लिप असेल, 10 किंवा 5 सेकंदाची, तरी पण त्याच्यासाठी तुम्हाला 1 मिनटं 2 मिनटं अशा प्रकारे क्लिपने शूट करून ठेवावी लागते. कारण त्यात काही कधी चुकीचं पण शूट होतं आणि मग ते एडिट करायचं. एडिटिंग करताना पण सगळं असं निरखून सगळं करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मला असं वाटलं की थोडंसं तुमच्याशी शेअर करावं. आता ही जी रेसिपी शेअर केली ना, अजून त्याच्या 2 ते 3 क्लिप अजून शूट करायच्या माझ्या बाकी आहेत. आता ती भाजी झाली कारण त्याला झाल्यानंतर एक क्लिप शूट करणार, नंतरला आपण जेव्हा वाढतो ती एक क्लिप शूट करणार. अशा प्रकारे थोड्या क्लिप किने शूट केल्या जातात. रेसिपी सलग केली जाते, पण बाकी ज्या असतात ना क्लिप त्या थोड्या शूटिंग करायच्या असतात. आणि कधी कधी हे जर का शूटिंग करायला घेतलं ना का बाकीची कामं साईडला करून ठेवावी लागतात, खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. हे काम खूप असं महत्त्वाचं असतं. तर हा बघा आता कुकर आहे ना मी रिकामी करून घेतला भाजीचा. आता मी त्यात भात लावला आहे, कारण भात आता हवा होता ना खाण्यासाठी, त्याच्यामुळे. आणि ही बघा ही आपली केळीफळाची भाजी, जी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केली तुमच्याशी. तशी थोडीशी रश्शेवाली भाजी ही केलेली आहे. रेसिपी मी तुमच्याशी शेअर केली शॉर्ट व्हिडिओमध्ये, ती तयार झाली. आणि अशा प्रकारे आता ही प्लेट आहे ना मी बघा तयार केलेली आहे. आणि त्याची क्लिप आता मी काढणार आहे कुणालच्या बाबांच्या फोन. हा बघा हा त्यांचा फोन घेतला आहे मी. आणि कधी पण कोणता पण व्हिडिओ शूट करायच्या आधी हा जो फोन असतो ना तो अगोदर छान असा पुसून घ्यायचा, म्हणजे कॅमेरा इथं असतो तो भागाने पुसून घ्यायचा आणि मगच क्लिप काढायची. हा ते 15 सेकंदाची क्लिप आता मी काढून घेणार आहे. आता एक क्लिप मी आत्ताच डिलीट केली, कारण थोडीशी जरा चूक झाली होती. म्हणजे अशा चुका पण होतात शूटिंग करताना, त्याच्यामुळे पुन्हा आता मी हे डबल शूट करते. म्हणजे शूटिंग करून झालं की पुन्हा चेक करायचं की कशा पद्धतीने आपण शूट केलंय, बरोबर आहे की नाही. ते कधी कधी चुका पण होतात आणि जर का वाटलं की चुकीचं झालेलं आहे तर पुन्हा मग ते रिपीट करायचं. आता एक क्लिप माझी चुकी झाली, त्याच्यामुळे पुन्हा मी आता रिपीट करते. आता हा जो फोन आहे शॉर्ट व्हिडिओ करायचा, त्याच्यामुळे फोन असा उभा ठेवणार मी. आणि अशा पद्धतीने आता कॅमेरा मी चालू केलेला आहे. मला फक्त एक 3 ते 4 सेकंदाची क्लिप हवी, तरी पण 15 ते 20 सेकंदाची क्लिप मी काढून घेणार. म्हणजे काही चुकीचं झालं तर आपण त्यात एडिट करू शकतो असं, त्याच्यामुळे. अशा पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. आता जेवण पण झालंय सगळं. आता ही जी प्लेट रेडी केलेली आहे ती आता आम्ही येणार दुपारच्या जेवणात जेवायला. तर बघा हे सगळ्या गोष्टी असतात. आमच्याकडे केळफुलाची भाजी आवडत नाही जास्त, म्हणून कुणाला विचारते कशी वाटली ते सांग, खरं सांग. पण त्याला म्हटलं की वाटाण्याची भाजी असं समज आणि मला सांग कशी झाली भाजी. मग ते वाढलेलं बघा ताट होतं ना, ते कुणाला म्हटलं तूच घे, कारण त्याचा आता ऑफिस लंच टाईम झाला ना, मी 2 वाजून गेले. आणि इथे कुणालचे बाबा बघा त्यांना जेवायचं नाही आज, ते नको म्हणतात, कारण सकाळी सँडविच खाल्लं आहे ना. तरी पण मी त्यांना जबरदस्तीने देणार आहे जेवायला. ऐकलं का, मी आली 1 मिनटं. नाही जेवायचंच आहे का थोडा टाईम. तर असं सगळं असतं बघा. आता कुणालच्या बाबांनी सँडविच खाल्लं आहे, टोस्ट सँडविच सकाळी नाश्त्यामध्ये केला होता.
त्याच्यामुळे ते नको म्हणतात जेवायला, पण ते थोडंसं खातील. सगळ्यात आधी आता भाग्या शिरून यांच्यासाठी ताक बनवते. हे बघा, हे तांबे आणि त्याच्यामध्ये सगळं काढून ठेवले. त्यांना आधी खायला येते आणि मग आम्ही आता जेवायला बसतो. मग तर असं सगळं बघा असतं शूटिंगच्या वेळी. अशा प्रकारे मी सगळं हँडल करते. म्हणजे मला जसं सोपं पडेल ना त्या पद्धतीने सगळं मी करते. माझ्या सोयीप्रमाणे सगळं मी शूटिंग करते. म्हणजे कोणती पण गोष्ट असेल ना आपल्याला सोपी जात असेल, आपल्याला कशी सोयीची होईल त्याप्रमाणे. म्हणजे टायमिंग आहे किंवा कॅमेराचं शूटिंगचं असं ना, फोनचं असतं, सगळं आपल्या सोयीप्रमाणे मॅनेज करायचं. सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात, असं सगळं आहे. तर बघा कसा वाटला व्हिडिओ जरूर सांगा सगळ्यांनी कमेंट करून. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.